पुलाव ही रेसिपी अनेकांना आवडते आणि शिवाय पुलावच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी देखील आहेत। त्यापैकीच एक म्हणजे सोया पुलाव। हा पुलाव खायला जेवढा स्वादिष्ट असतो ना, त्यात प्रोटीन कंटेंटही तेवढेच भरपूर प्रमाणात असतात, जे की आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात। तर असा हा पुलाव तुम्ही लंच किंवा डिनरला देखील करू शकता। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सोया चंक्सचा पुलाव करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून सोया चंक्स घेतलेले आहेत। आता हे सोया चंक्स आधी आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर मला हे सोया चंक्स लवकर भिजवायचे होते, म्हणून मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे सोया चंक्स गार पाण्यात भिजवले तरी देखील चालेल। आता हे सोया चंक्स भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। तर इथे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तर पुलाव करण्यासाठी शक्यतो बासमती तांदूळाचा वापर करा किंवा मग ज्या तांदळाचा भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ वापरा। इथे मी अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे। आता हा जो तांदूळ आहे, जेवढे सोया चंक्स घेतले होते त्याच वाटीने एक वाटी घेतलेला आहे। हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही आहे, फक्त धुवून ठेवायचा आहे। आता हा जो सोया चंक्सचा पुलाव आहे, याच्यामध्ये मी बटाट्याचा देखील वापर करणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील इथे वापरू शकता। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याचे साल काढून अशा प्रकारे फोडी करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे जे मगाशी आपण सोया चंक्स भिजत घातले होते ते सोया चंक्स। तर ते सोया चंक्स घेताना त्यातले जे पाणी आहे ते पूर्णपणे पिळून घ्यायचे आणि मग हे सोया चंक्स आपल्याला इथे वापरायचे आहेत। तर सगळे सोया चंक्समधलं पाणी इथे काढून घेतले। आता हे सोया चंक्स आणि बटाटा जो आहे तो मॅरिनेट करायचा आहे। तर त्यासाठी इथे 2 मोठे चमचे दही घेतले, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा साठवणीचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ। हे सगळे मसाले मीठ या सोया चंक्स आणि बटाट्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे। तर चमच्याने मिक्स केलं तर नीट होणार नाही, म्हणून मी हातानेच हे सगळे व्यवस्थित हे मसाले ह्या सोया चंक्स आणि बटाट्याला लावून घेते। तर इथे आपले हे सोया चंक्स आणि बटाटा मॅरिनेट करून झालेला आहे। आता ज्या भांड्यात आपल्याला पुलाव करायचा आहे त्याच्यामध्ये इथे मी तेल टाकून घेतले। तर 3 ते 4 पळ्या तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की मग यामध्ये जिरे टाकायचे। त्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायची आलं आणि लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट चांगली परतली की मग यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे किंवा तुम्ही 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेऊ शकता। आता हा कांदा ह्या तेलामध्ये चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, फक्त कांद्याचा कलर चेंज करायचा नाही आहे। तर चांगला मऊसूत होईपर्यंत हा कांदा आपण इथे परतून घेणार आहोत। कांदा चांगला मऊसूत झालेला आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक वाटण। तर त्यासाठी इथे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतले, त्यानंतर त्यामध्येच टाकलेलं आहे आलं, लसूण आणि हिरवीगार अशी कोथिंबीर। हे सगळं नीट वाटून घेतलं आणि ते एक मोठा चमचा वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे वाटण टाकलं की जो आपण पुलाव करणार आहोत त्याची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे इथे मी ह्या वाटणाचा वापर केलेला आहे। हे वाटण पण ह्या कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचे। वाटण परतून झालं की आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे टाकून घ्यायचे, इथे मी ही खडे मसाल्यांची पावडर करून घेतली आणि मग ती टाकलेली आहे। खडे मसाले मी तेलात वगैरे परतून घेतलेले नाहीत, कारण खूपदा काय होतं हे मसाले खाताना दाताखाली येतात आणि आमच्या घरी ते कुणाला आवडत नाही। त्यामुळे मी इथे लवंग, मिरी, दालचिनी, मोठी वेलची, हिरवी वेलची, तमालपत्र, चक्रीफूल, शहाजिरे हे सगळे मसाले न भाजता मिक्सरला वाटून घेतलेत आणि ते वाटलेल्या मसाल्यापैकी 1 चमचा गरम मसाला पावडर इथे टाकलेली आहे। आता यामध्ये टाकायची अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1.5 चमचा काळा मसाला। इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही आहे, कारण मला जास्त तिखट हा पुलाव करायचा नव्हता। तुम्हाला जर थोडा तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरू शकता। आणि मगाशी आपण जे सोया चंक्स आणि बटाटा मॅरिनेट करून ठेवलेला होता ते सगळं आता यामध्ये टाकून घ्यायचे। तर सोया चंक्स आणि बटाटा मॅरिनेट केल्यामुळे या सोया पुलावची जी चव आहे ती अजून वाढते, म्हणून आपण हे आधी मॅरिनेट करून घेतलेले। आता हे सगळे ह्या मसाल्यासोबत आणि वाटणासोबत 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेतलं। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे जे आपण मगाशी तांदूळ धुवून घेतले होते ते सगळे तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे। तांदूळ यामध्ये टाकल्यानंतर ते पण याच्यात नीट मिक्स करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ वगैरे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ।
तर आपण मगाशी मॅरिनेशनमध्येही मीठ वापरलेलं होतं, तर त्या अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर परत 1 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आणि आता इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे 1 वाटी मी तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी इथे मी 2.5 वाट्या पाणी वापरणार आहे। ज्या भांड्यात मी मॅरिनेशन करून घेतलं होतं त्यातच पाणी टाकलं होतं आणि हे त्यामुळे हा पाण्याचा कलर इथे असा दिसतोय। तर जो तांदूळ मी घेतला तो जुना असल्यामुळे तो शिजण्यासाठी इथे बरोबर 2.5 वाट्या पाणी मला लागतं, कारण माझ्याकडच्या तांदळाचा अंदाज मला माहीत आहे, त्यामुळे मी त्या अंदाजाने पाणी टाकले। तर आता हे पाणी टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या भांड्यावर झाकण ठेवायचं आणि हा पुलाव कमी गॅसवर चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर एक साधारण 15 मिनिटात हा पुलाव तयार होतो। 15 मिनिट झालेले आहे, चेक करूया। तर हे पहा एकदम छान असा हा सोया पुलाव इथे तयार झालेला आहे। जो तांदूळ आहे तोही अगदी चांगला मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे। तर असा हा प्रोटीनने भरपूर सोया पुलाव इथे तयार झालेला आहे। त्यावर आता सजावटीसाठी थोडी कोथिंबीर टाकायची। हा पुलाव तुम्ही दही, पापड, कांदा याच्यासोबत सर्व करा किंवा एखाद्या रायत्यासोबत सर्व करा किंवा अगदी नुसता खा, खूप छान लागतो। नक्कीच हा पुलाव करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।